नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत नवीन विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची परीक्षा असणार नाही, थेट तुमच्या मार्क्सवरती सिलेक्शन होणार आहे। तर बघा, ही जी जाहिरात असणार आहे ती या ठिकाणी आरोग्य विभाग महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत देण्यात आलेली आहे। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल। तर संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्याला आपण NHM असं म्हणतो, त्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये परीक्षा होत नाही तुमची, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं, इंटरव्ह्यू देखील होत नाही। बघा, काही जी पद आहेत MO लेवलची त्यांचा फक्त इंटरव्ह्यू होतो, बाकी पदांचा इंटरव्ह्यू होत नाही। याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत। कुठली पद आहेत, काय पात्रता असणार आहे, संपूर्ण माहिती आपण पाहूयात। या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे हे आहे याच्यामध्ये 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात आणि तुमचं या ठिकाणी परफॉर्मन्स पाहून पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल होत राहतं। तर बघा, वसई विरार शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत 28/5 पासून हे अर्ज चालू झालेले आहेत। 5 जून 2025 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। प्रत्यक्ष किंवा टपाल किंवा कुरिअरने देखील तुम्ही अर्ज सादर करू शकतात। बघा, तक्ता अ मध्ये कुठली पद आहेत, याच्यामध्ये पेडिट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ही पदं असणार आहेत। त्याचबरोबर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS ही पदं आहेत। MBBSच्या जे पात्र या ठिकाणी कॅन्डिडेट असतील त्यांना अप्लाय करण्यासाठी महत्त्वाची संधी असणार आहे। आता महत्त्वाची जी पदं आहेत तक्ता ब मध्ये आहेत ती म्हणजे या ठिकाणी पहिलं पद आहे स्टाफ नर्स GNM स्त्री। या पदांसाठी बघू शकता 8 जागा भरल्या जात आहेत। GNM फिमेल कॅन्डिडेटसाठी, स्टाफ नर्स फिमेल कॅन्डिडेटसाठी 8 जागा आहेत। वेगवेगळ्या वॅकन्सी इथं पाहायला भेटतील कॅटेगरी वाईज तुम्हाला। GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तुमचं आणि नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पगार पाहू शकता, सर्वात जास्त पगार तुम्हाला इथं पाहायला भेटतो 34,800 रुपये। बाकी ठिकाणी जर आपण NHM मध्ये बघितलं तर फक्त 20,000 रुपये तुम्हाला पगार या ठिकाणी पाहायला भेटतो, मात्र इथं तुम्हाला 34,800 रुपये पगार असणार आहे। या ठिकाणी बघू शकता 8 जागा असतील स्टाफ नर्स फिमेल कॅन्डिडेटसाठी, तर तुम्हाला नक्की इथं अप्लाय करायला पाहिजे। सर्वात जास्त पगार याच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। त्यानंतर बघा, स्टाफ नर्स पुरुषांसाठी देखील 1 जागा असणार आहे। या ठिकाणी देखील 34,800 इतकाच पगार असणार आहे। स्टाफ नर्स फिमेल प्रमाणे GNM किंवा BSc नर्सिंग इथं देखील तुमचं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, औषध निर्माता यासाठी देखील 1 जागा भरली जाते। D.Pharm/B.Pharm या ठिकाणी मागितलेला आहे। याच्यामध्ये 20,800 रुपये पेमेंट असणार आहे। बाकी ठिकाणी फक्त 20,000 रुपये तुम्हाला पेमेंट पाहायला भेटतो। त्यानंतर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी देखील कॅटेगरी वाईज 3 जागा भरल्या जात आहेत। BSc विथ DMLT झालेलं पाहिजे। 18,700 पेमेंट असतो। काही ठिकाणी लॅब टेक्निशियनसाठी फक्त 17,000 पेमेंट दिला जातो। इथं तुम्हाला 18,700 रुपये पेमेंट या ठिकाणी पाहायला भेटेल। त्यानंतर पाहू शकता, आरोग्य सेवक पुरुषांसाठी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे आरोग्य सेवक पुरुषांसाठी टोटल 25 जागा भरल्या जात आहेत। आता आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी पात्रता बदललेली आहे। यामध्ये 12वी सायन्स शाखेचे उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे। त्याचसोबत तुमचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे किंवा तो झालेला नसेल, तुमचा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी इथं तुम्हाला असणार आहे। तर ही सर्व पदं जी आहेत या ठिकाणी भरली जात आहेत। तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। तुम्ही पोस्टाने किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन देखील अर्ज देऊ शकतात। कसा अर्ज करायचा आहे ती संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। बघा, आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जी अतिविशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी MOची जी पदं आहेत त्यांची मुलाखत असणार आहे। त्याच्यामध्ये मुलाखतीसोबतच इतर पाहू शकता मार्क्स देखील तुम्हाला असतील। मात्र जी इतर पदं आहेत त्यांच्यासाठी मुलाखत असणार नाही, परीक्षा असणार नाही, गुणांकन पद्धतीने सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। ज्यामध्ये बघा, तुमच्या शेवटच्या वर्षाच्या 50% गुण तुम्हाला असणार आहेत आणि उच्च शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर 20 गुण असणार आहेत आणि त्या पदाशी निगडीत जर अनुभव काय असेल तुम्हाला तर एका वर्षाच्या अनुभवासाठी तुम्हाला 6 गुण, असे जास्तीत जास्त 30 गुण अशी मिळून 100 गुणांची तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार इथं सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे। त्यासोबत बघा, अर्जाचा नमुना देखील तुम्हाला याच्याच PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल। शेवटी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।